हे बघा मित्रांनो, आम्ही चाललोय आता गावी. निघालो आम्ही किती 10च्या अगोदरच निघालो. म्हणजे 9:40 लाच निघालो. आता भिवंडीची आम्ही सोडली पूर्ण. पुढे काय काय गावाचं नाव शेलार सोडला इकडे. बघूया आता किती वाजता पोहोचतो. तर उद्या पण शेतावर आपल्याला काम आहे, त्याच्यामुळे आम्ही अगोदरच रात्रीच निघालो. अजून व्यवस्थित उजेडलेलं पण नाही, पण आम्ही आलोय शेतावर. कारण तर इकडे एवढ्या सकाळीच नाही आलं तर आवरणार नाही. आबी आणि साहेब इकडे लागलेत इंजिन फिट करायला. अगोदरच नका ना हा पाईप फिट करू, ते फक्त हे टाकून ठेवा क्लिप. आता हे बघ, विहिरीतलं पाणी स्पष्ट दिसेल तुम्हाला. पूर्ण आता हळूहळू उजेडत चाललंय, म्हणजे व्यवस्थित दिसायला लागले. ते बघा समोर बघा, तिकडे पाण्यात थोडीशी हालचाल होते. तिकडे मासे बघू, बेडूक आहेत का मासे आहेत काय माहिती नाही, पण मला तसं वाटतं मासेच आहेत. चमकतात म्हणजे मासेच आहेत. आपण जाला पण घेतलाय, बघू साहेबांना टाकता आला तर ट्राय करू. साहेब काय म्हणतात, साहेबांना जमलं तर काय मग टेन्शन नाही. थोडीशी भीती पण वाटते, ती विहीर किती खोल आहे काय माहिती नाही. आणि वातावरण थोडं सुंदर सकाळचं झालंय की काय सांगू. सकाळीच आतारले भारी वाटतंय. केस नाही विंचरले, काय नाही. तसेच उठून ना पळत आलो इकडे. तिकडे तर हे बघा, साहेब कसे पाईप पुढे खेचत पण घेतात आणि क्लिप पण त्यांचं लावणं असतं. खेचा थोडस. बघा फुटवाला भरायला लावलाय साहेबाई तिकडे. पूर्ण भरून साहेब त्याच्यात उतरतात विहिरीत अर्ध थोडस. मग तिकडे पाणी आपली मोटार चालू झाली तिकडे. तर मी आता जाते, आपण आता जाऊ तिकडे, बघू कसं काय आहे ते. पाणी त्याच मोटारच केली चालू आपली. इथे थोडासा असं उतरणीचा रस्ता आहे. इकडे पण पार्ट्या होतात आहे बघा, दारूच्या बॉटल वगैरे. लोक असं कुठलीही जागा ठेवत नाही का तिथं घाण पसरायला. ते ना आताचं वातावरण बघा कसं काय. आता सूर्य देवता थोडे अर्धा तास किंवा 1 तास तर नाही लागणार, अर्धे 15 मिनिटात सूर्यदेवताचं दर्शन होईल आपल्याला. पण तेवढ्यात मी कामात बिझी नाही राहिले पाहिजे. कामात बिझी राहिले तर सांगू शकत नाही, दाखवेन असं. कारण आंब्यानं तिकडे पाणी टाकायचं मेन, आणि आपल्याला तुरी काढायचे आहेत. तूर म्हणजे तुरीची डाळ आपण खातो ती. काही सिटीतल्या लोकांना, मुलांना वगैरे माहिती नसेल तर तूर ही आपण तुरीची डाळ खातो. हिंदीमध्ये हळदची डाळ असं त्याला म्हटलं जातं. ती काढायची आहे थोडीशी. मागच्या वेळेला काढली आपण,
पण आता पण हाय काढायची. बघा हे पाणी पोहोचलं आता इकडे. तर आपण त्याच्या बाजूची माती काढून घेऊ. चला मित्रांनो, मी काम करते पहिला, नंतर बघूया पुढचं काय होतं ते. बघा सूर्यदेवता मस्त उगम झालेत. सकाळी सकाळी त्यांचं दर्शन घेऊया. सुंदर असा नजारा आहे. झाडांना पाणी टाकायला लावलंय. तिकडे साहेब तुरी तोडतात. झाडांना पाणी टाकते. इथे आपण शेवगाचं झाड लावलं होतं, त्याला रिंग नाही मारले, त्याला आता पाणी टाकते. इकडं इकडे आंबा उगवला होता, त्याला पाणी द्यायला लावलंय सध्या तरी. आणि इकडे आपण बैठक्यांना दिलंय. लगेच झटकाय पण लावलेत. ते हिरव्या हिरव्या आहेत, ते काढून घ्यायला पाहिजे होते पहिल्यांदा. तर बघूया आता. इकडे आहेत थोड्याशा हिरव्या. चला जाऊन मदत करते पहिला. मदत म्हणजे मलाच काम करायचंय, तिघांना आम्हाला. मलाच नाही, तिघांना काम करायचंय. तर हे बघा, मी याच्यात थोडंसं पाणी टाकून बघितलं, क्रॅब वगैरे निघतात का. काही अजून तर हालचाल नाही त्यांची, काय माहिती, शाळेत खोला असतील. चला मी आता माझं ठेवते आणि कामाला लागते. आबी बघा आमचा कसं काम करतो. हे घरी पण नेऊन आपल्याला समजा हे करून येता येईल. आता साहेबांना जमलं तर पाठवायला लागेल बाकीचं सामान घेऊन. मग बाकीचं सामान हे नंतर गाडीमध्ये घेऊन जाता येईल. सूप आणि खराटा वगैरे घेऊन यायला सांगते त्यांना. कारण तर थोडं थोडं एकच काम नाही, हळूहळू 2-3 कामं करतो. त्याच्यामुळे आता सगळं पाईप, मोटार वगैरे पाण्याची नेऊन ठेवली. आणि अवतार बघितलाच असेल कसा उन्हामध्ये काळा काळा झालाय. अवतार तर बघावंच नाही वाटत असं वाटत. तर आपला आता थोड्याशा राहिल्यात तुरी बघा, थोड्याशा तिकडेशी झोडपायच्या राहिल्यात. ते सगळं गोळा काढून आता साहेबांना सांगितलंय की आपलं काय ते खराटा, घमेला, सूप वगैरे घेऊन या. आता काय करतात त्याच्यावर आहे. तर चला मी आता करून घेते. साहेब यायच्या आतमध्ये पूर्ण करून घेते, नाहीतर परत साहेब आले तर ओरडत बसतील. साहेब बघा तिकडे ते हवेवर, आमच्याकडे वाढवणा म्हणतात, म्हणजे हवेवर साफ करायचं ते लागले साहेब तिकडे साफ करायला. आधी परत कुटलेलं ते परत काठीने चांगलं कुटून ते शेंगा राहिलेल्या असतील त्या लावल्याच कुटायला. तर आता ते बाकीचं राहतील ते साफ करायचे, ते घरी बघूया. सूप आणलाच नाही. दोघांना सांगितलं घमेला घेऊन या, खराटा तेवढाच घेऊन आले दोघं पण. तर हे बघा आपल्या तुरी वगैरे झाल्या सगळ्या. हे बघा इकडे तुरीची काडका इकडे आहेत. हे बघा आता ते आपली एक काय पण ताडपत्री ती गोळा करायला लावले तिकडे. ते 1-2 वाजले असतील. रशी रशी तर आता आपण निघालो घरी जायला. जाऊन दीदीने स्वयंपाक आज दीदीला पण आणले. आज सुट्टी होती संडे, तर
घेऊन आले तिला पण स्वयंपाक करायला. मग आपल्या इकडे शेतावर आला का पूर्ण उपाशीच राहावं लागते. शेंगा कशा टाकून दिल्या तिकडे. पण तिकडे पण आहेत 2-3 टापे बघायला लागतील. तर पावडा इथं टाकून दिले. आता लक्ष नसता गेला तर इथंच राहिला असतं ते. शाळेत नेला पण असा कोणीतरी. हे बघा अजून पाणी आहे म्हणजे चांगलं. आपल्या ह्या आंब्यांना पाणी चांगलं झालंय. हळूहळू हळू मुरते पूर्ण. बॅकयार्ड मध्ये सगळा म्हणजे आपलं अर्धा कोंबले नाही म्हणू शकत. कोंबले लिंबाचं झाड. तर मित्रांनो बघा आता आमच्या तयाऱ्या झाल्या सर्वांच्या. आणि आता ते बघा मित्रांनो सर्वांच्या तयाऱ्या झाल्या. दीदी अभी साहेब इकडे आता निघायची तयारी झालेली आहे. दिवसभर चांगला काम केलंय आम्ही. तर आत्ताच पोहोचलो. हातपाय वगैरे धुवून कपडे चेंज वगैरे करून सगळे आपले बसलेत तिकडे. तर बघा 11:45ला पोहोचलो आहे आम्ही. आता सामानाचा बॅगांचा ढीग तिथं ठेवला आम्ही. व्हिडिओमध्ये दिसतं सर्व. आता सगळं चेंजिंग वगैरे करून ना आपल्या अंतरावर झोपले. तर चला मित्रांनो मी इथंच माझी व्हिडिओ एंड करते. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट आणि शेअर करा.